राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नियमात नसताना निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता मतमोजणीही पुढे ढकलली, असा जोरदार आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार उद्याची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बावनकुळे म्हणाले, निवडणूक आयोगाने घोळ घालून ठेवला आहे. नियमात नसताना निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता मतमोजणीही राज्य सरकारची नाही तर आयोगाच्या चुकीची ही देणगी आहे. यावर आमची तीव्र नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलणे आणि त्यांची मतमोजणीही पुढे ढकलली जाणे हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना या सिस्टीमच्या अपयशाचा फटका बसतो. ही पद्धत निश्चितच योग्य नाही. फडणवीस यांच्या विधानानंतर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणखीच प्रश्न उपस्थित होत आहेत. मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे अनेक उमेदवारांमध्ये नाराजी वाढली असून राजकीय पक्षांनीही आयोगाच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्यभरातील प्रशासनिक व्यवस्था आणि न्यायालयीन निर्णयांची सांगड घालणे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय काय असेल आणि राजकीय पक्षांची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.